So let us start with ambidentate ligands. So topic of discussion is ambidentate ligand. Going by definition, what ambidentate ligands are? पहिल्यांदा डिफाइन करतो. The ligands which have what? Two donor atoms, that is which can form coordinate bond with central metal atom or ion by using two donor atoms, but at a time by using only one donor atom, it forms only one coordinate, only one coordinate bond with Cm. So डेफिनेशन काय सांगते? दोन डोनर ॲटम्स आहेत लिगॅंडकडे, दोन कोऑर्डिनेट बॉन्ड सेंट्रल मेटल ॲटम बरोबर बनवू शकतो बाय युजिंग टू डोनर ॲटम्स, बट ॲट अ टाइम ऑफ बॉन्ड फॉर्मेशन दोन्हीपैकी एकाच ॲटमची इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करून दोघांपैकी एकाच ॲटमचा यूज करून एकच कोऑर्डिनेट बॉन्ड जो लिगॅंड सेंट्रल मेटल बनवतो तो लिगॅंड म्हणजे काय? ambidentate ligand. For example, the Cn minus ligand has donor carbon and nitrogen, but coordinates with Cm by using either carbon or nitrogen. Therefore, Cn minus ligand can form following two types of complexes with central metal atom or ion. कोणते दोन कॉम्प्लेक्सेस बनवू शकतो? Look at this. M-Cn, that is cyano complex. कुठला कॉम्प्लेक्स? cyano complex. And M-Nc, if nitrogen is used as donor atom, M-Nc या टाइपचे कॉम्प्लेक्स कॉल्ड एज आयसोसायनो कॉम्प्लेक्स. म्हणजे सायनो कॉम्प्लेक्स किंवा आयसोसायनो कॉम्प्लेक्स बनवू शकतो कोण? सायनाइड लिगॅंड. बट ॲट द टाइम ऑफ बॉन्ड फॉर्मेशन तुम्हाला दिसत असेल आयदर कार्बन किंवा नायट्रोजन यांच्यापैकी एकाच ॲटमचा यूज करून आयदर M-Cn किंवा M-Nc अशा टाइपचे सायनो किंवा आयसोसायनो कॉम्प्लेक्स बनवले दोन्ही लिगॅंड. जागा थांबा तसं स्टॉप करा. another example काय? बघा, NO2 minus ligand has two donor atoms, nitrogen and
oxygen. Therefore can form following two type of complexes. कोणते? M dash NO2 या कॉम्प्लेक्सला काय म्हणणार? M dash NO2 म्हणजे नायट्रोजन थ्रू बॉन्ड फॉर्म केला, कॉल्ड एज नायट्रो कॉम्प्लेक्सेस. आणि हे जनरली येलो कलर्ड असतात. कसे असतात? येलो कलर. M dash ONO हा पण कॉम्प्लेक्स नायट्रो लिगँडच येते, बट डोनर एटम कोण आहे? ऑक्सिजन. इथे डोनर एटम कोण आहे? नायट्रोजन. या कॉम्प्लेक्सेसला काय म्हणणार? या कॉम्प्लेक्सेसला म्हणणार नायट्रिटो. काय म्हणणार यांना? नायट्रिटो कॉम्प्लेक्स. या कॉम्प्लेक्सेसला म्हणणार नायट्रिटो कॉम्प्लेक्स. आणि हे नायट्रिटो कॉम्प्लेक्स जनरली कुठले असतात? रेड कलर. कोबाल्ट बरोबर NO2 चा वापर करून बनवलं नायट्रो. ONO ऑक्सिजनचा वापर करून कॉम्प्लेक्स बनवलं रेड कलर कॉम्प्लेक्स. म्हणजे अशा दोन टाइपचे कॉम्प्लेक्सेस बनवणार. मग दिसत असेल की फक्त नायट्रोजन किंवा ऑक्सिजन ॲट अ टाइम, नायट्रोजन किंवा ऑक्सिजन यांच्यापैकी एकाचाच वापर करून आयदर हे किंवा आयदर हे कॉम्प्लेक्स बनवलं जाऊ शकतं. मग असे ॲम्बिडेंटेड लिगँड्स अजून एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल 3 SCN- लिगँड हॅज याच्याकडे किती? SCN- लिगँड हॅज किती? 2 डोनर atoms. कुठले? सल्फर अँड नायट्रोजन. therefore either सल्फर किंवा नायट्रोजनचा यूज करू शकतो. can form two complexes. कुठले? M-SCN या कॉम्प्लेक्सला थायोसायनाटो कॉम्प्लेक्स असं म्हणू शकता, किंवा M-NCS हे कॉम्प्लेक्स पण बनवू शकतो. याला आयसोथायोसायनाटो कॉम्प्लेक्स असंही म्हणता येईल. मग हा कॉम्प्लेक्स बनवताना सल्फरचा वापर केला, तोच लिगँड आहे. हा कॉम्प्लेक्स बनवताना नायट्रोजनचा वापर केला. असे लिगँड्स म्हणजे कोण? ॲम्बिडेंटेड लिगँड्स. आणि ॲम्बिडेंटेड लिगँड असतील ना, तर ॲम्बिडेंटेड लिगँडमुळे असे जे कॉम्प्लेक्सेस बनतात एकाच टाइपच्या लिगँडमुळे त्याच मेटल बरोबर जे दोन वेगवेगळ्या टाइपच्या कॉम्प्लेक्सेस बनतात. बघा, मेटल तोच आहे बट सल्फर थ्रू लिंकेज आहे SCNचं. मेटल तोच असेल पण N थ्रू लिंकेज असेल. कोणाचं? या SCN- लिगँडचं. मग या कॉम्प्लेक्सला थायोसायनाटो म्हणणार, या कॉम्प्लेक्सला आयसोथायोसायनाटो म्हणणार. सेम इज ट्रू ओ हियर. इथे पण तेच आहे. लिगँड NO2 चे पण नायट्रोजन थ्रू बॉन्डिंग आहे, लिगँड NO2 चे पण ऑक्सिजन थ्रू बॉन्डिंग आहे. इथे पण तेच आहे. लिगँड सायनाइडच आहे पण कार्बन थ्रू बॉन्डिंग आहे. लिगँड सायनाइडच आहे पण नायट्रोजन थ्रू बॉन्डिंग आहे. म्हणजे हे दोन कॉम्प्लेक्सेस या सगळ्या ॲम्बिडेंटेड लिगँडनी बनवलेल्या दोन कॉम्प्लेक्सेसच्या केसमध्ये काय ट्रू आहे? तर या कॉम्प्लेक्स आणि या कॉम्प्लेक्स दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. यांच्यामध्ये पण फॉर्म्युला सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. तेच ॲटम्स आहेत, तेच लिगँड्स आहेत, तेच मेटल्स आहेत. बट लिगँड ज्या ॲटमचा वापर करून बॉन्ड फॉर्म करतो म्हणजे लिंकेज वेगळं आहे. इथे कार्बन थ्रू लिंक झालेला लिगँड, इथे नायट्रोजन थ्रू, इथे नायट्रोजन थ्रू आणि ऑक्सिजन थ्रू, इथे सल्फर थ्रू आणि इथे नायट्रोजन थ्रू. सो लिंकेज वेगळे आहे. सो ड्यू टू ॲम्बिडेंटेड लिगँड काय दोन वेगळे जे कॉम्प्लेक्स बनवू शकतात त्या ॲम्बिडेंटेड लिगँडमुळे त्या दोन वेगवेगळ्या कॉम्प्लेक्सचा एकमेकांचं काय म्हणायचं? लिंकेज आयसोमर. काय म्हणायचं? लिंकेज आयसोमर. म्हणजे आयसोमेरिझमचा, स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा कुठला टाइप इथे अराइज होतो? ॲम्बिडेंटेड लिगँडमुळे. लिंकेज आयसोमेरिझम. सो ड्यू टू ॲम्बिडेंटेड लिगँड्स लिंकेज आयसोमेरिझम अराइजेस. काय? लिंकेज आयसोमेरिझम अराइजेस. कुठल्या टाइपचं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अराइज होतं? लिंकेज आयसोमेरिझम अराइज होतं. हे कळालंय का? हॅव यू गॉट दिस? हे जर कळालं असेल then we are going to discuss what? We are going to discuss our next topic, how these ligands, whatever different types of ligands we have seen. कोणते बघितले? different types चे ligands आपण बघितले. मोनोडेंटेड आणि पॉलीडेंटेड. मग मोनोडेंटेड लिगँड आणि पॉलीडेंटेड लिगँड माहिती असतील, लिगँड कुठल्या टाइपचा आहे ते माहिती असेल तर
लिगॅंड कुठल्या टाईपचे ते माहिती असेल तर कोऑर्डिनेशन नंबर कसा डिसाइड करता येतो आणि ऑक्सिडेशन स्टेट पण काय टर्म आहे, या दोन टर्म ज्या राहिल्या त्या डिस्कस करायच्या. म्हणजे लिगॅंडच्या टाइप्स, ॲमिडेटेड लिगॅंडचं यूज कुठे आहे, ॲमिडेटेड लिगॅंड जर माहिती असतील लिंकेज आयसोमेरिझम कळतं, बरोबर. मग तसंच आहे, जर तुम्हाला पॉलीडेंटेड लिगॅंड्स कुठले आहेत, मोनोडेंटेड लिगॅंड्स कुठले आहेत ते कळालं तर कॉम्प्लेक्स मध्ये जो सेंट्रल मेटल आहे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला सांगता येतो इझिली. आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर ह्या टॉपिक साठी आपल्याला काय बघायचं होतं, लिगॅंड. सो वी आर गोइंग द लिगॅंड्स अँड देअर टाइप्स. सो आता कोऑर्डिनेशन नंबर ही टर्म जी आहे सेंट्रल मेटलची ती डिस्कस करू शकतो. नेमकं कोऑर्डिनेशन नंबर कसा फाइंड आउट करायचा, येस ऑर नो. आणि कोऑर्डिनेशन नंबर कसा फाइंड आउट करायचा ही टर्म जर तुम्हाला येत असेल तर मग आपण काय करू शकतो, कोऑर्डिनेशन नंबर कसा फाइंड आउट करायचा ही टर्म जर तुम्हाला येत असेल then we can discuss oxidation state. काय ऑक्सिडेशन स्टेट आपण डिस्कस करू शकतो, ठीक आहे.